आज उपस्थित या प्रेसला सर्व पत्रकार बांधवांचे मी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने आभार मानतो. आणि आता आपण प्रेसला सुरुवात करूया. आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला ठाऊक आहे की गेल्या 8 वर्षापासून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून राज्यभर आरोग्य सेवेचा महायज्ञ चालू असतो. ही आरोग्य सेवाच्या माध्यमातून आपल्या लोकांना आर्थिक सहाय्य मिळवून देणे म्हणजेच मुख्यमंत्री सहायता निधी असेल, सिद्धिविनायक ट्रस्ट असेल, टाटा ट्रस्ट असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना आर्थिक सहाय्य मिळवून देणे. कोणाला ॲम्ब्युलन्सची गरज असेल तर त्याला रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, ब्लडची आवश्यकता असेल तर ते उपलब्ध करून देणे. म्हणजे आरोग्यासंदर्भात सर्व प्रकारचं जे सहाय्य लागतं ते सर्व प्रकारचं काम राज्यभर एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे चालू असतं. त्याचबरोबर दरवर्षी वर्षातून 2 वेळा म्हणजे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि 15 ऑगस्टला लहान मुलांच्या हृदय तपासणीचं शिबिर आपण घेत असतो. आत्तापर्यंत 10,000 लोकांची तपासणी आणि मोफत यशस्वी शस्त्रक्रिया आपण ठाण्यातील नामांकित ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये केलेली आहे. परंतु आमच्या निदर्शनास असं आलं की बऱ्याचशा लोकांना मुंबई ठाणे या ठिकाणी येण्याला अडचणी निर्माण होतात किंवा ते येण्याचं टाळतात. म्हणून मग आपण काय केलं की आपल्या राज्यभरामध्ये आपण ठाण्यातूनच डॉक्टर राज्यभर घेऊन जायचे आणि त्यांची तपासणी तिथं करायची. याची सुरुवात आपण 5 एप्रिलला सांगलीला केली. सांगलीमध्ये 127 लोकांची आपण तपासणी केली आणि 37 मुलांचे त्या ठिकाणी निदान झालं. 5 एप्रिलला सांगलीमध्ये सांगली सिव्हिल रुग्णालय आणि ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आपण त्या ठिकाणी तपासणी केली. तर त्यामध्ये 37 रुग्ण निदान झाले आणि त्या निदान झालेल्या रुग्णांची शस्त्रक्रिया आता आपण ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये करणार. त्यानंतर दुसरा कार्यक्रम झाला 12 एप्रिलला सोलापूरला. आणि सगळ्यात महत्त्वाचा आजचा आपला प्रेस घेण्याचा उद्देश की 1 मे 2026 रोजी सोलापूर सिव्हिल रुग्णालय आणि ठाण्यातील नामांकित ज्युपिटर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा कार्यक्रम सोलापूरमध्ये राहू. आता तुम्हाला बोलवण्याचा उद्देश एवढाच आहे की पत्रकार बांधवांना आरोग्यासंदर्भात किंवा सामाजिक प्रश्नांच्या संदर्भात जाणीव तळमळ असते आणि त्या तळमळीमुळंच तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवाल या उद्देशाने आम्ही तुम्हाला या ठिकाणी चर्चेसाठी बोलवले. खरं तर प्रेस म्हणण्यापेक्षा आपल्याला संवाद साधायचा होता, एकमेकांची ओळख करायची होती, आरोग्यासंदर्भात काम आपल्याला अजून वाढवायचे, लोकांना मदत करायची. म्हणून खरं तर मी आज या ठिकाणी आलो आहे ठाण्यावरून. तर 1 मे 2026 रोजी हा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेणार आहोत. लहान मुलांच्या ज्या सगळ्या अगदी 1 दिवसाचं बाळ असेल तरीसुद्धा ज्याला जन्मजात हृदयाला छिद्र आहे अशा रुग्णांची तपासणी ठाण्यातील आशुतोष सिंग जे पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट आहेत आणि त्यांच्या सहकारी पूजा सिंह हे 2 डॉक्टरांची टीम आणि सातारा सिव्हिलमधले डॉक्टर राहुल जाधव असतील आणि त्या ठिकाणी असणारे सर्व नामांकित डॉक्टर असतील यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेणार आहे. या कार्यक्रमाला आदरणीय पालकमंत्र्यांची उपस्थिती सुद्धा असणार आहे. तर एकूणच सांगायचा उद्देश की जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही हा मेसेज पोहोचवा. कारण पूर्णपणे ही तपासणी आणि होणाऱ्या शस्त्रक्रिया ह्या पूर्णपणे मोफत असणार आहेत. आजूबाजूच्या सर्व तालुक्यामध्ये जेवढे तुमचे सहकारी असतील, जेवढे मित्र असतील, त्या सगळ्यांना हा मेसेज पोहोचवा. 100, 200, 300 कितीही मुलं आली 0 ते 18 वयोगटातील त्या सगळ्यांच्या तपासण्या आपण त्या ठिकाणी मोफत करणार आहोत आणि त्यांच्या शस्त्रक्रिया सुद्धा मोफत करणार आहोत, जेणेकरून एखाद्या गरजू बांधवांना त्याचा लाभ होईल. चांगल्या पद्धतीनं सहकार्य करत आहे. कारण ज्युपिटर हॉस्पिटल आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचे संबंध त्यांच्याशी चांगले आहेत ठाण्यात असल्यामुळे आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं लक्ष स्वतः आणि त्यांची सेवा. आणि तर तुम्ही बघितलं असाल जर कुणाला योगात जायचं आला असेल तर तिथली सुविधा तुम्ही बघाल तर एकदम 5 स्टार सुविधा मिळते. आणि आपल्या सातारकरांना त्याचा उपयोग नक्कीच होईल. कारण 100मध्ये समजा 30-35 मुलं निघाली तर एका हॉस्पिटलला त्या ऑपरेटरचा खर्च न परवडण्यासारखा आहे सामान्य तुम्हाला. तर त्यात कुठलाही कसलाही रुपये त्यांना 1 रुपये भरावा लागत नाही. टुडी कसोटी आता होणार आहे तर तुला 10 ते 12 हजार रुपये टुडी कसोटी घेतले जातात, तोही पूर्ण मोफत आपल्या यांना मिळणार आहोत. आणि मेन तुम्हाला सांगतो खासदार श्रीकांत शिंदे साहेब, मंगेश जोडे साहेब आणि मूळ आपल्या जिल्ह्याचे आपले उपमुख्यमंत्री साहेब आपल्या जिल्ह्याचे असल्यामुळे आपल्या जिल्ह्यातल्या लोकांबद्दल त्यांना जास्त आदर आहे. आणि माझं तर असं मत आहे म्हणजे आम्ही सर्व बाकीचे रामसर सोडले तर आम्ही सर्वजण आपल्या साताराचे सुपुत्र आहोत. जसे तुम्ही आहात सगळे तसे आपण सातारामध्ये वेगवेगळे या फाउंडेशनचे काम फार मोठ्या प्रमाणात होतं. असं कुठली वैद्यकीय सुविधा नाही की ज्यामध्ये ते इन्व्हॉल्व्ह होत नाही.
तर आपण सगळ्यांनी त्याचा फायदा घेऊया. इथून पुढे ज्या ज्या काही गोष्टी आणता येतील जेवढं जास्तीत जास्त म्हणजे पॉझिटिव्ह आपल्याकडून काय जाणवत असेल त्याचा उपयोग आपल्या जिल्ह्यात आपण भूमिपुत्र आपल्या सगळ्यांना प्रेम असतं आपल्या लोकांच्याबद्दल. तर आपण सातारा सिव्हिलच्या बाबतीत किंवा आता आरोग्यमंत्री सुद्धा माननीय साहेबांच्याच पक्षाचे आहेत, त्यांच्यातून बाबा आपलं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काही जास्त काही सुधारणा करता येतील. आता रामसर आले तर रामसरांनी पहिलं सिव्हिल हॉस्पिटल पाहिलं, तिथं काय काय गोष्टींची गरज आहे या सगळ्या गोष्टींचा त्यांनी अभ्यास घेतला आणि त्या पद्धतीने ते पुढे तुम्ही मांडणार आहेत आणि अशा पद्धतीने जे काही आपल्याला मोफत जेवढ्या सुविधा चांगल्या पद्धतीने करतात ते सगळ्या आपल्या इथंच करता येतील असा मानस आहे. आणि जे काही इथं होणार नसते ते ऑपरेटिव्ह स्वतः इथून पेशंटला आपणच नेऊन आपल्या खर्चाने नेणं आणणं आणि तिथं त्यांचं ऑपरेटिव्ह होईपर्यंत सगळी काळजी घेणं आणि त्याला पाठवून इथपर्यंतची व्यवस्था वैद्यकीय मदत कशी करणार ठिकाणी आणि तुम्ही संवाद साधा त्यांच्याशी. हां, सुरुवात करा सर. सर्वांना सस्ने जय महाराष्ट्र. मी आपल्या सगळ्यांचा सहकारी आणि तुमच्या सगळ्यांचा माझे पत्रकार मित्र बोलतोय मंगेश शेवटे. मला वाटतं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीला कक्षप्रमुख असताना एकदा पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्या सर्वांशी संवाद साधता आला होता मला. त्यानंतर आज परत एकदा तुमच्या सर्वांशी संवाद साधताना मला खूप आनंद होतोय. आपण प्रामुख्यानं 1 मे रोजी कामगार दिनाच्या दिवशी महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत आपण सातारा शहर आणि सातारा जिल्ह्यातील ज्या लहान मुलांना जन्मता वगैरे छिद्र आहे अशांची मोफत डोळी तपासणी आणि निदान झालेल्या बालकांची मोफत हृदय शस्त्रक्रिया या कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. माननीय राज्याचे पर्यटन मंत्री आणि सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांच्या उपस्थितीमध्ये या शिबिराचं उद्घाटन होणार आहे सकाळी 10 वाजता 1 मे रोजी सातारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये. तर या कार्यक्रमाला आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. आणि सर्वात महत्वाचं या उपक्रमाची जर बातमी आपण आपल्या वर्तमानपत्राद्वारे आपल्या न्यूज चॅनलद्वारे युट्यूब चॅनलद्वारे जर सगळ्यांपर्यंत पोहोचवली तर मला असं वाटतं गरजू रुग्णांपर्यंत त्यांच्या पालकांपर्यंत ही माहिती जाईल आणि त्या माध्यमातून देखील जास्तीत जास्त रुग्ण या अनुषंगाने आपल्याकडे येतील आणि या निमित्तानं आपल्या सर्वांच्या माध्यमातून एक रुग्णसेवा देखील चांगल्या पद्धतीने घडू शकेल. यासोबतच आणखी एक महत्वाची मला माहिती द्यायची आहे की या उपक्रमाच्या सोबतच ज्यांना जन्मता बोलता येत नाही ऐकू येत नाही अशा जन्मता कर्णबधिर आणि मुखबधिर मुलांच्यासाठी ज्यांचं वयोगट 1 ते 5 आहे अशा मुलांच्यासाठी देखील मोफत कॉक्लिअर इम्प्लांट ही महागडी शस्त्रक्रिया आपण ठाण्यातल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पूर्ण मोफत करून देण्याचा आपला संकल्प आहे. लहान बालकांच्या यशस्वी कॉक्लिअर शस्त्रक्रिया या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये झालेली आहे आणि या शस्त्रक्रियेनंतर ही कर्णबधिर आणि मुखबधिर मुलं बोलू शकतात, ऐकू शकतात, शाळेत जाऊ शकतात आणि पर्यायानं समाजाच्या मुख्य प्रवाहात येतात. तर ही देखील माहिती आपण आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून जास्तीत जास्त सातारा जिल्ह्यातील नागरिकांच्या पर्यंत पोहोचवावी. मला खरं तर आज प्रत्यक्ष भेटून संवाद साधायचा होता, परंतु माझे सहकारी शिवसेना वैद्यकीय पक्षाचे कार्याध्यक्ष राम सरांनी देखील या अनुषंगाने आपल्याला माहिती दिली असेल. माझे सगळे स्थानिक सहकारी मग दीपकजी चव्हाण असतील, धीरजी गांधी असतील, आमचे निलेशजी मोरे असतील, सगळे सहकारी देखील शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे हे शिबिर यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतात. त्यांचं देखील मी आभार मानतो. आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी या शिबिराची माहिती या दोन्ही शिबिरांची खरं तर म्हणजे लहान मुलांना ज्यांना हृदयाला छिद्र आहे जन्मता अशांची मोफत डोळी तपासणी आणि मोफत शस्त्रक्रिया आणि जी लहान मुलं बोलू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत, जी मुलं मुखीबधिर आहेत अशांची मोफत कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया आणि त्यांच्या सर्जरीचा एका कानाचा खर्च जवळपास 7 ते 8 लाख रुपये दोन्ही कानांची करायची असेल तर 15 ते 16 लाख रुपये त्याला खर्च येतो. तर अशा मुलांच्या शस्त्रक्रिया देखील आपण मोफत करून देणार आहोत. तर पुन्हा एकदा मला या ठिकाणी आपल्याशी संवाद साधायला मिळाल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार